मंदिर महासंघाची पत्रकार परिषद झाली, त्यात त्यांनी आरोप केलेले आहेत. जो सभागृहात ठेवलेला अहवाल आहे त्याचे बरेच प्रश्न अनुत्तरित आहे आणि मंदिर समितीकडनं त्याच्यावर काही एक्सप्लेनेशन नाही आले. काय नक्की? बरोबर. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचं वार्षिक लेखापरीक्षण सन 2021 ते 22 हे पूर्ण झालं आणि त्याचा अहवाल आपण झालेल्या नागपूर अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेच्या पटलावरती ठेवला. त्याच्यामध्ये ज्या BSG असोसिएट्स सूर्यवंशी म्हणून जे CA होते त्यांनी जे आपल्याला त्रुटी त्याच्यामध्ये काढलेल्या आहेत, त्या त्रुटींचा आधार घेऊन प्रसारमाध्यमांमध्ये किंवा आपण ज्यांचा उल्लेख केला त्यांनी मंदिर समिती आणि यांच्यावरती आमच्यावरती आरोप केले. तर त्या बाबतीत जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, सुरुवातीला पाहिलं असेल की आपण त्यांनी जे चांदीच्या वस्तू गहाळ झाल्या असं नमूद केलं आहे, परंतु कुठलीही वस्तू कुठल्या प्रकारचे दागिने हे गहाळ झालेले नाहीत. त्याच्या ज्या नोंदी आहेत त्यासुद्धा आपल्याकडे आहेत. परंतु जो ताळेबंद असतो, ताळेबंदाला त्याच्या नोंदी घेतलेल्या गेलेल्या नाहीत. ताळेबंदाला नोंदी घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन करणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की ज्या गाभाऱ्यामध्ये चांदीचा वापर केलेला आहे किंवा गाभाऱ्याचा दरवाजा असेल, कमान असेल, त्याच्यावरची चांदी जर पाहिली तर त्याच्यावरती सुद्धा उल्लेख केलेला आहे की 1839 साली कवठेकर कुमठेकर जे आहेत त्यांनी दिलेला आहे. म्हणजे त्याची पूर्वीपासून त्या ठिकाणी नोंद आहे, परंतु त्याचं मूल्यांकन करण्यासाठी आपल्याला त्याचं किंमत काढणे गरजेचं आहे. किंमत काढण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून आपण शासनाला तज्ज्ञ मूल्यांकन करण्यासाठी व्यक्तीची नेमणूक करावी म्हणून पत्रव्यवहार केलेला आहे आणि मागच्या आठवड्यातसुद्धा आपण तिसऱ्यांदा पत्र शासनाला पाठवलेलं आहे. मूल्यांकन करणारी व्यक्तीची नेमणूक झाल्यानंतर त्याचंसुद्धा मूल्यांकन करून आपण त्याच्या नोंदी ताळेबंदाला घेणार आहोत. आपल्याकडे त्याच्या सर्वच नोंदी आहेत, किती चांदीचे दागिने आहेत, सोन्याचे दागिने आहेत. आपणा सर्वांना माहिती आहे की विठ्ठल रुक्मिणीचे दागिने जे आहेत ते राजे महाराजांनी दिलेले आहेत. त्याच्यामध्ये जे काही रत्नजडित आहेत, मोत्याचे दागिने आहेत, त्याचं व्हॅल्युएशन करणे हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी शासनाकडून व्यक्तीची नेमणूक होणे गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती आहे जुन्या जे हिरेजडित दागिने आहेत त्याची व्हॅल्यू आज करणं हे तसं अवघड काम आहे आणि ते सुद्धा शासनाकडून करून घेतलं जाईल. त्याचप्रमाणे दुसरा जो लाडूच्या बाबतीत विषय झाला होता त्याचं यापूर्वीच आपण त्याचंही सविस्तर खुलासा केला होता. जे आपण कंपनीला ते लाडू बनवण्याचं दिलं होतं त्यांच्याकडून त्या लाडू बनवण्यात गुणवत्ता नव्हती किंवा जे साहित्य वापरणं आवश्यक होतं ते वापरलं जात नव्हतं. तर त्यांच्यावरती त्याच वेळेस कारवाई करून त्यांच्याकडून ठेका रद्द करून आता सध्या समितीमार्फत आपण लाडू पुरवठा करत आहोत आणि पुरवठा करत असताना आपण त्याचे सर्व मानांकन तपासून शासनाचे जे अधिकृत अधिकारी आहेत त्यांच्याकडून तपासणी करूनच आपण त्याची विक्री करतो आहे. त्याचप्रमाणे जे भक्त निवास आहे, BVGला आपण त्याचं व्यवस्थापन दिलेलं आहे. भक्त निवासच्या बाबतीतसुद्धा त्याचं नवीन टेंडर काढण्याची प्रक्रिया अंतिम स्तरावरती आहे. त्याचं टेक्निकल सँक्शनला आपण COAPचे जे प्राध्यापक आहेत शासकीय त्यांच्याकडं पाठवून आपण जवळजवळ 2 महिने झालेत. क्रिटिकल त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत त्यांच्याकडून एक 8 ते 10 दिवसात टेक्निकल सँक्शन मिळाल्यानंतर त्याचंसुद्धा आपण टेंडर प्रक्रिया राबवणार आहोत. त्यानंतर भक्तनिवासमधील जे आपण खाद्यगृह आहे त्या ठिकाणी हॉटेल आहे त्या बाबतीतसुद्धा मागच्या समितीच्या बैठकीत त्याला मुदतवाढ दिलेली आहे. परंतु मुदतवाढ देत असताना नवीन टेंडरची प्रक्रियासुद्धा आत्ता सुरू आहे आणि त्याच्यावरतीसुद्धा तात्काळ कारवाई करून नवीन टेंडर काढून ओपन टेंडर राहील गव्हर्नमेंटच्या साईटवरती आणि टेंडर काढल्यानंतरच मग त्याची पुढची प्रक्रिया केली जाईल. त्याचप्रमाणे जे काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आहे तर बरेचसे त्याच्यामध्ये आरोप केले गेलेले आहेत. यापूर्वीसुद्धा काही कर्मचाऱ्यांवरती कारवाई केलेली आहे. येणाऱ्या जी सर्वसाधारण सभा असेल समितीची त्याच्यामध्ये जे दोषी कर्मचारी आहे त्यांचा विषय ठेवलेला आहे आणि समिती निर्णय घेईल त्या पद्धतीने त्या कर्मचाऱ्यांवरती कारवाई केली जाणार आहे. आता जे आरोप केले जातात त्या आरोपामध्ये ऑडिटर नेमलेला नाही, म्हणजे काय त्याला व्हॅल्युएटर नेमलेला नाही. आपल्याकडे मंदिर समितीचा व्हॅल्युएटर आहे, काय नाव त्याचं? सराफ आहेत. नाही, ते आपले झाले. परंतु आपण जनरली बघतो आज जरी आपण 1 तोळा सोन्याची अंगठी घेतली आणि 1 महिन्यानंतर आपण मोडायला गेलो तर सोनार त्याला हातोड्याने मारणार, नंतर वितळवणार, नंतर त्याचं वजन करणार आणि त्यानंतरच त्याचं मूल्यांकन काढलं जातं. म्हणजे वर्ष लागली की वर्ष का लागली असा त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. 1985 साल ते 2023 साल नाही, आपल्याला ऑडिटमध्ये ते मुद्दे काढलेले आहेत. ते काढल्यानंतर आपण शासनाला वारंवार विनंती करतो आहे आणि आत्तासुद्धा येणाऱ्या 2-3 दिवसात स्वतः मी मुंबईला जाऊन काही सन्माननीय सदस्यांना घेऊन मुंबईला जाऊन त्याचे
जे सचिव आहेत आमचे त्यांच्याकडे आम्ही लवकरात लवकर त्याची मागणी करतो आहे आणि नवीन वर्षाचं जे आता 21-22चं ऑडिट झालं आहे 22-23चं ऑडिटसुद्धा पुढच्या 15 दिवसात चालू करून ज्या काही त्रुटी आहेत त्या याच ठिकाणी पूर्तता करून कुठल्याही प्रकारचं त्यात कमतरता राहू नये अशा पद्धतीचं यावेळेससुद्धा ऑडिट चांगल्या पद्धतीने करून घेणार. फक्त निवासमधलं जे रेस्टॉरंट आहे त्याचं वर्क ऑर्डरच नाही आणि बीव्हीजीची पण वर्क ऑर्डर नाही आणि आपण जे रेट ठरवून दिले म्हणजे गावामध्ये जेवढे रेट आहेत त्याच्या दुपटीनं तिथं खाद्यपदार्थाचे रेट आहेत असं देखील त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलंय. टेंडर काढायचा विषयच नाही, त्याचं टेंडरच निघालं नाही असं त्यांचं म्हणणं आहे. नाही, पूर्वी टेंडर प्रक्रिया त्याची झालेली आहे आणि त्यांना वर्क ऑर्डरसुद्धा दिलेली आहे. मागच्या समितीच्या बैठकीत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे, परंतु नवीन टेंडर प्रक्रिया आता सुरू आहे आणि त्या बाबतीत समिती आता येणाऱ्या सभेमध्ये त्याच्या बाबतीत निर्णय घेईल. त्यांना मुदतवाढ का दिली? मुदतवाढ का दिली? सर्व समिती सदस्यांनी आता त्याला मान्यता दिलेली आहे. नाही, तसं मुदतवाढ देता येते का? त्यांचं काहीतरी लाईट बिल आणि भाडं पण कोविड काळातलं माफ केले, मग तसं करता येतं का? तो अधिकार आहे का? हे नुकसान कोणाचं आहे? निश्चितच त्याच्यावरती आता येणाऱ्या समितीमध्ये हा विषय ठेवलेला आहे. सर्व समिती त्याच्यामध्ये निर्णय घेईल. 2017 मधलं जे काही सुलभ शौचालयाचं रेल्वेच्या जागेत केलं होतं त्याला त्याचं अजून लाख रुपये काम पूर्ण झालेलं नाहीये, मात्र त्यांना पैसे पोच झालेत असं त्यांचं म्हणणं आहे. दरवर्षी 4 लाख. त्याच्या बाबतीत सुद्धा मी माहिती घेतलेली आहे. जे आपण रेल्वेची जागा घेतली त्यांच्याबरोबर करार केला आणि वार्षिक भाडं आपण त्यांना गेली 3-4 वर्ष देतो आहे. त्याचंसुद्धा कामकाज सुरू आहे. परंतु आत्ता आपण पाहिलं की आपलं कॉरिडॉरचं प्रामुख्याने काम सुरू आहे. त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लगेच अंतिम करता येत नाही. समजा आपण दर्शन मंडप, दर्शन रांग किंवा स्कायवॉक याचंसुद्धा काम करण्याचा समितीचा मानस होता, परंतु आता जे कॉरिडॉरचं काम सुरू आहे त्यामुळे त्याच गोष्टी परत रिपीट किंवा त्या तोडायला लागू नये म्हणून ते काम थोडंसं थांबवलं. तसंच या बाबतीत ही मी माहिती घेतली तर ते कॉरिडॉरमुळे थोडं थांबलं होतं, परंतु आपण त्याला भाडं भरतो आहे आणि त्याचं वापर होत नाही हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे बरोबर आहे. परंतु आत्ता येणाऱ्या 3 महिन्यामध्ये त्याचं काम पूर्ण होऊन ते वापरायोग्य होतील अशा पद्धतीचं नियोजन मी केलेलं आहे. या अहवालानंतर अनेक आरोप आयकराची जी सवलत असते ती सवलत मिळत नाही. यामधून आयकराचा इन्कम टॅक्सची फसवणूक होते, भाविकांची फसवणूक, नाही. सरकारची फसवणूक चालू आहे. 80Gचं सर्टिफिकेट फक्त त्याचं रिन्युएशन त्यावेळेस काहीतरी 1-2 आठवडे झालं नव्हतं. रिन्युएशन झालेलं आहे आणि त्याची सवलत मिळते सर्वांना. या ते जुन्या नंबरवर अहवालानंतर मिळते. अनेक आरोप होत आहेत, त्यामुळे मंदिर समितीची बदनामी होते. मग हे आरोपामध्ये कितपत तथ्य आहे आणि जर तथ्य नसेल तर ती आरोप करणाऱ्यांवरती काय मंदिर समिती ॲक्शन घेणार आहे का? नक्कीच आपण जे मुद्दे उपस्थित केले किंवा ज्या समाज माध्यमावरती ऐकलं आहे की मंदिर समितीच्या वरती अनेक आरोप केले गेले, याच्यामध्ये जे ऑडिट झालं त्याच्यामध्ये काही त्रुटी दर्शवलेल्या आहेत, परंतु त्यात कुठल्याही प्रकारचा अपहार, भ्रष्टाचार किंवा दागिने गायब असा कुठलाही प्रकार नाही. सर्व दागिने सुरक्षित आहेत. ज्या काही प्रशासकीय त्रुटी असतात कागदोपत्री त्या दाखवलेल्या आहेत आणि त्याचीसुद्धा पूर्तता आम्ही जवळजवळ 80% कंप्लीट करून ते विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पटलावर ठेवलं. त्यानंतर ज्या शिल्लक आहेत ते आत्ता येणारे जे ऑडिटर आहेत त्यावेळेससुद्धा ते कंप्लीट करूनच 100% करून त्यांना ऑडिटसाठी आम्ही कागदपत्र उपलब्ध करणार. दागिने जे आहेत ते दागिने तुमच्या कागदावर दिसत आहेत पण ऑडिटरला दाखवले नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर आहे? नाही. आणि याच्या बाबतीत मी आत्ता आपली प्रेस झाल्यावरती जे आता जे ऑडिटर होते सूर्यवंशी म्हणून, तर त्यांनीसुद्धा समाज माध्यमांवरती ह्या बातम्या ऐकल्या आणि त्यांनी काल आम्हाला लेखी पत्र पाठवलं आहे की मी जे रिपोर्टमध्ये लिहिलं आहे त्या शब्दांचा थोडासा वेगळा अर्थ काढला गेला आणि चुकीचं त्या ठिकाणी आरोप केले गेले. तर त्यांनी लेखी पत्र पाठवले. मी आपल्या सगळ्यांना ते ग्रुपवरती टाकून देतो. मंदिर समितीची यातनं बदनामीची होते त्यांच्यावरती काय कारवाईचं तुम्ही काय उचलणार आहात का? निश्चितच आता जे CA आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला लेखी स्वरूपात दिलं आहे की मंदिर समितीच्या दागिन्यांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा अपहार झालेला नाही. फक्त त्याचं मूल्यांकन नसल्यामुळं ताळेबंदाला नोंद घेतलेली नाही. परंतु परिपूर्ण माहिती न घेता मंदिर समितीची ज्यांनी बदनामी केलेली आहे त्यांना निश्चितच येत्या 2-3 दिवसांमध्ये लीगल नोटीस देण्याचं आम्ही आता आमच्या वकिलांशी चर्चा करतो आहे. लीगल नोटीस देऊन पुढं त्यांनी जर समजा त्याचं जाहीर त्याच्यामध्ये माफीनामा नाही मागितला तर त्यांच्यावरती न्यायालयात खटला दाखल करण्याची कारवाई समिती निश्चित करेल. गोशाळेसंदर्भात काय त्यांनी दुर्लक्षित नोंदवली, देखभाल केली जात नाही, त्या संदर्भात काय सिस्टीमच नाही तिथे असं काय दिसते? नाही, जे काही त्रुटी होत्या त्या मी आता पुन्हा एकदा रिपीट करतो की ज्या काही त्रुटी त्यांनी दाखवलेल्या होत्या त्या पूर्ण करून त्याचा अनुपालन अहवाल आपण शासनात सादर करतो आहे आणि त्या ठिकाणी गोशाळेमध्ये सुद्धा सुधारणा करून त्रुटी पूर्ण करूनच त्या ठिकाणी निश्चितच चांगलं प्रशासन तुम्हाला येत्या 2-3 महिन्यात दिसेल. कर्मचाऱ्यांना ॲडव्हान्स दिलेला आहे, एक चेक
2 वेळा वटलेला आहे ते कसं काय? एकच सेंट्रल बँकेचा चेक आहे आणि तो 2 ठिकाणी दाखवला खर्ची पाडलेला आहे, हे कसं काय? त्याच्यावरती जे यापूर्वीसुद्धा आमचे सहअध्यक्ष आवसेकर महाराजांनी सांगितलं आहे की जे दोषी असतील त्याच्यावरती निश्चितच कारवाई होईल. त्याचा अहवाल जो आहे तो येणाऱ्या सभेत ठेवला जाणार आहे. येणाऱ्या सभेत जो निर्णय होईल त्याच्याप्रमाणे त्यांच्यावरती कारवाई होईल.